आम्ही चाललोय आता मुंबईला. आता या ठिकाणी कामशेट, हे पहा कामशेट या ठिकाणी. आता तुम्हाला आहे ना मी एक दाखवणार ड्रायव्हर खंडाळा घाट उतरताना ड्रायव्हरची एक कसरत. कारण ही जी गाडी आहे टँकरमध्ये, मोठा टँकर आहे दुधाचा, पराग डेअरी. तर तो आशिया खंडामध्ये 1 नंबर डेअरी, जगात म्हणलं तरी 1 नंबर डेअरी. अशा ठिकाणी मोठा टँकर आहे, 22,000 लिटर दूध आहे या टँकरमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता मुंबईला दूध घेऊन. तर तुम्हाला ड्रायव्हरची एक घाट उतरताना कसरत दाखवणार, ड्रायव्हर कसा घाट उतरत असतो या ठिकाणी. याच ठिकाणी आम्हाला लागते ती एकविरा देवी. आता एकविरा देवी जाता जाता एकविरा देवीचं जे महत्त्व आहे तेच तुम्हाला आहे नाही, महाराष्ट्रातील आहे ना कोळी आणि आगरी, कोळी आणि आगरी या लोकांची कुलदेवी, ते एक पूजनीय हिंदू देवी. आणि तिला एक रेणुका देवी पण म्हटले जातात. त्याला आता एकविरा देवीला नाव आहे एकविरा माता, रेणुका देवी, आदिशक्ती माता, एकविरा मौली आणि एकविरा आई हे आहे या ठिकाणी. आणि 500 पायऱ्या आपल्याला चढून जावं लागतात. ही जी देवी आहे एकविरा देवी, आदिशक्ती प्रकटीकरण आहे ही एकविरा देवी. एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे एकविरा देवी. त्या ठिकाणावरून आम्ही लोणावळ्याजवळ आहे, हे लोणावळ्याजवळ या ठिकाणी. आणि हिंदूंचं देवी देवता आणि आदिशक्ती माया आहे एकविरा देवी या ठिकाणी. आता आहे हा चौक आहे, या ठिकाणावरून या उजव्या हाताला गेलं तर तुम्हाला एकविरा देवीकडे जाता येतं या ठिकाणी. हे बघा एकविरा देवी. तर जाता जाता आम्हाला एकविरा देवीचं पण दर्शन झालं या ठिकाणी. आता आपण आलोय तो लोणावळा टोल नाक्यावरती. बघा ह्या टोल नाका लागतो आपल्याला या ठिकाणी. बघा हा टोल नाका. आणि या गाडीला टोल नाका आहे, कितीचा टोल नाका आहे? 411 रुपये जातात एक साईड. आणि त्या साईडला 411, म्हणजे जवळजवळ 822 रुपये एक साईड. आता टोल नाका पास केल्यानंतर आपण आता एंट्री करतोय लोणावळ्यामध्ये. हा लोणावळा. महेश भोर माझे भाऊ गाडी चालवतात लोणावळा. तर लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे सगळ्यात मोठं आपल्या याच्यामध्ये, इंडियामध्ये सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ हे लोणावळा. आणि इथं सगळं सेलिब्रिटी या लोकांचे बंगले आहेत या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आता चाललोय आपण लोणावळा या ठिकाणी. तुम्हाला पुढे सगळं दाखवणार. हे पहा आता आम्ही आलोय ते लोणावळ्यामध्ये. हे जो ब्रिज तुम्हाला दिसतोय हा एक्सप्रेस. आता पहिलं सुरुवातीला लागतोय राजदत्ता वडापाव. आणि एक्सप्रेस हायवे जो वरून जातोय त्याच्या ब्रिजच्या खालून आम्ही चाललो आहे. बघा एक्सप्रेस हायवे हा वर आहे आणि त्या खालून आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. हे पहा गोवर्धन पराग डेअरीचे जे आमचे ड्रायव्हर महेश हे चाललेत आम्ही लोणावळ्याला. हे बघा इथे सर्व लोणावळा चिक्की ही सगळ्यात स्पेशल या ठिकाणी. लोणावळा चिक्की इथे भेटते, स्पेशल चिक्की या ठिकाणी. आता आम्ही जो आहे लोणावळ्यामध्ये आलेलो आहे. लोणावळा हा आहे लोणावळा. बघा ते मोठमोठे हॉटेल आहे तिथं, सर्व 3 स्टार वगैरे. लोणावळा ही चिक्की आहे ना पेशे. इथं सहारा फिल्म सिटी पण आहे लोणावळ्याला. भरपूर मोठी सहारा फिल्म सिटी आहे. आपण बघू शकता लोणावळा आहे बघा. ही ट्रॅफिक. लोणावळा हे सगळ्यात मोठं आहे ना पर्यटन स्थळ आहे. लोणावळा या
ठिकाणी आहे बघा, चिक्कीसाठी ओळखलं जाणार आहे सगळ्यात मोठं थंड हवेचं ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीत आहे लोणावळा आहे. आणि आपल्याला ह्याच बाजूने जी आहे ना लोणावळा स्टेशन पण आहे, तिथे मोठं लोणावळा स्टेशन आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक लोणावळा गाव आहे. लोणावळा एक लोणावळा खंडाळा सह्याद्रीच्या कुशीतलं गाव आहे आणि पर्यटन स्थळ आणि थंड हवेचं ठिकाण आहे हे. या ठिकाणी हे बघा, हे चिक्की किती आहे बघा, चिक्कीसाठी तर हे सर्व चिक्की जे आपण आता एक्सप्रेस हवे हे बघा, आमच्या ड्रायव्हरांची कसरत आता चालू झालेली आहे, महेश भाऊंची. त्या ठिकाणी आता आम्ही खंडाळ्यामध्ये, हा हे आता येईल तो खंडाळा येईल पुढे. आणि तुम्हाला गाडी पण दाखवतो किती मोठी आहे पाठीमागून. वरून गेला आहे तो एक्सप्रेस हवे, आम्ही ब्रिजच्या खालून आहे. हा ब्रिज आहे मोठा, हे ब्रिजच्या खालून आहे. आता आम्ही आहे खंडाळ्यामध्ये बघा, हा खंडाळा आहे. आज शनिवार असल्यामुळे गर्दी आहे आणि आज शनिवार आहे, कारण फिरायला लोक भरपूर आलेले आहेत. हे बघा, नीलकंठेश्वर महादेव मंदिर लागतं आपल्याला खंडाळ्यामध्ये. तिथे पाहिलं तर छोटासा एक तलाव आहे वरती. आता आम्ही आहे खंडाळ्यामध्ये. मुंबई पुण्याच्या मध्य भागावर वसलेलं जे गाव आहे लोणावळा, त्या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहे. मोठमोठे हॉटेल्स आहे बघा, आहे कृष्णा रेस्टॉरंट, किती मोठमोठे हॉटेल्स आहेत. कारण हे सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे, त्याच्यामुळं सगळ्यात मोठं. आणि त्या ठिकाणावरून आपण दुधाची गाडी, मोठी पराग डेअरीची गाडी आहे, त्या गाडीमध्ये आणि महेश भाऊ माझे भाऊ आहेत त्यांच्या संगत. बघा, आता आम्ही आहे लोणावळ्याला, तर पुढे तुम्हाला दाखवतो. मी लोणावळा हा जो घाट आहे, हा घाट उतरायला गेली सुरुवात. इथून सुरुवात होते घाट उतरायला. सगळ्यात मोठा सह्याद्रीची जी आहे ना रांग आहे, त्याच्या सगळ्यात वर आहे या ठिकाणी आम्ही. तर मुंबईला जाता जाता बघा, हा सगळ्यात वरती आहे. आता एवढं दुधाचा जो 22,000 लिटरचा टँकर घेऊन पराग डेअरीचा आम्ही चाललेलो आहे त्या ठिकाणी. हे असे या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे. पुढे तुम्हाला आता दाखवले. उताराचा आपल्याला आहे ना सगळ्यात मेन टपरा लागतो बघा, हा सगळ्यात मेन टपरा आहे. आणि भाऊंनी आहे ना आता गिअर चेंज केलेला आहे बघा. आणि कारण ही सगळ्यात मोठी गाडी आहे त्या ठिकाणी. हे बघा इथं पर्यटन स्थळे फिरायला आलेले. हा जो टँकर आहे बघा, सगळ्या स्लोमध्ये आपण पाहतो ना, हे बघा. आणि हे आपल्या लोणावळ्याची सगळ्यात मोठी कसरत उतरण्याची, ड्रायव्हरने आता गाडी आपल्या सगळ्या स्लो करायला लागते इथे या ठिकाणी बघा. हा मेन टपरा. हे बायकर्स आहे, सगळे बायकर्स बघा, हे बायकर्स आहे. सगळ्यात मोठं आहे ना फिरण्याचं आहे ना पर्यटन स्थळ आहे आणि भरपूर ठिकाण आहे या ठिकाणी फिरण्याचं. आता गाडी आपली आहे पहिल्या गिअरमध्ये, फर्स्टमध्ये. किती स्लो मोसमला गाडी उतरायला लागते बघा. हे बघा किती स्लो चाललेली आहे. एवढ्या स्लो मोसमला गाडीचा उतार घ्या या ठिकाणी. आणि आता मी माझा तुम्हाला चेहरा दाखवतो बघा. आणि आम्ही दोघं जण बघा.
बघितला चेहरा माझा आता. आपण बघू शकता या ठिकाणी हे पर्यटन स्थळ म्हणतो ना आपण. इथं बघा ही गर्दी आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळं. तो रस्ता समोर दिसतो ना आपल्याला, तो नवीन एक्सप्रेस ती समोर ट्रेन आहे आणि आम्ही गाडीत बसून चाललेलो. गाडी स्लो झाली, पूर्ण गाडी स्लो केली आता, कारण पूर्ण तीव्र उतार असल्यामुळे ना गाडी आहे ना उताराला एकदम स्लो करायला लागली बघा. हा सगळ्यात मोठ्या गेअरमध्ये गाडी पूर्ण तीव्र उतार आहे बघा, किती स्लो झाली बघा. संपूर्ण तीव्र उतार आहे इथं आहे ना. तीव्र उतार असल्यामुळे इथं डायरेक्ट आहे ना बोर्ड आहे, गो स्लो, स्पीड, ग्राईड अँड नेट, सावकाशचा तीव्र उतार, पुढे गतिरोधक आहे, म्हणजे असे एक हे दिलेले आहेत. त्याच्यात फिरायला येतात ना हे असे फोटो वगैरे घेता राहतात तेव्हा, कारण हे पर्यटन ठिकाण आहे, पर्यटन लोकांचं भरपूर मोठं. खंडाळा, लोणावळा, खंडाळा आणि सह्याद्रीच्या मेन सह्याद्रीच्या कुशीत आहे. हे बघा ड्रायव्हरची कसरत, पूर्ण तीव्र उतार असल्यामुळे ना गाडी आहे ना स्लो उतरते. आता आम्हाला थोडा टाईम लागणार उतरायला त्या ठिकाणी, कारण गाडी चाललेली आहे स्लो. या उताराच्या आपण लास्टच्या टप्प्यात आलेलो आहे, कारण किती मोठा उतार आहे हा आणि भरपूर स्लो गाडी चालते, तीव्र असा उतार आहे. इथूनच एक सरळ पण जातो, तिथं फक्त छोट्या गाड्या जातात, मोठ्या गाड्यांना एंट्री नाही आहे, कारण तिथं एक मोठं लोखंडाचं आहे ना बॅरिकेड लावलेलं आहे आणि इथून आपली मोठी गाडी जाते. हा एक्सप्रेस वे हवे बघा, इकडनं येतो हा हवे, मोठा हवे. बघा आता आपले कसं सह्याद्रीच्या खुशीमध्ये आहे ना, ज्यावेळेस ते वसलेलं लोणावळा खंडाळा आहे बघा, आम्ही चाललोय लोणावळा खंडाळा त्या ठिकाणी. तो बघा हे पूर्ण खोपोली त्या ठिकाणी. आम्ही आलोय किती वरून, ते जो टॉवर दिसतो ना समोरचा आपल्याला, त्या टॉवरच्या इथून खाली उतरून असा राऊंड मारून इकडे आलो, मग इकडे आलो आहे. परत आता पूर्ण समोर खाली जायचं आहे, हां खाली उतरायचं. मुंबई आम्हाला 80 किलोमीटर दाखवते, ठाणे पण 79 दाखवते, वाशी 62 किलोमीटर जायचं आहे आम्हाला वाशी या ठिकाणी. बघा पुढे बोगदा आहे 500 अर्धा किलोमीटर. आता आम्हाला एक बोगदा लागणार, आता आमची गाडी बोगद्यात जाणार बघा, आमची गाडी आता बोगद्यातून जाणार. हे पण तुम्ही बघू शकता, म्हणजे आपल्याला खंडाळ्याला, लोणावळा खंडाळ्याला जाताना भरपूर असे टनेल आणि बोगदे लागतात बघा. किती कठीण असा हे पावसाळ्यामध्ये पूर्ण इथे पाणी असतं, वरून पडत असतं, धबधबे, उंच कडे, धबधबे आणि असा तीव्र उतार आहे. तीव्र उतार गाडी चालवण्यासाठी कसरत जातात. ज्या हलक्या गाड्या असतात त्या स्पीडने, आता या MT गाडी आहे, हलक्या गाड्या आहेत, तर तिकडनं कॉईलची गाडी चढून येते. आता आमच्या गाडीत लोडची गाडी आहे, फुल स्लो चाललेली आहे, कारण उतार तीव्र आहे.
तुम्हाला बोगदा. या बोगद्याचं नाही आडोशी आहे, अडोशी बोगदा बघा. तर आम्ही जा बोगद्याच्या आतमध्ये बघितला. आणि बोगद्यात संपूर्ण लाईटी लावलेल्या आहेत आतमध्ये. लाईटिंग केलेली आहे बोगद्यात, कारण प्रत्येक बोगद्यात लाईट लावलेली आहे आता. आणि आम्ही लाईटीत आता आम्ही बोगद्याच्या बाहेर आलो आहे. आणि मुंबईला जाता जाता ड्रायव्हरची किती अत्यंत कसरत करायला लागते ड्रायव्हरला. घाट उतरायला सुद्धा, चालायला. हे ट्रॉफिक बघा किती ट्रॉफिक आहे. हे ट्रॉफिकमधून मोठी गाडी चालवण्यासाठी एवढी मोठी कसरत करायला लागते ड्रायव्हरला. ड्रायव्हर हा एक संपूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरची किंमत बघा किती मोठी. आणि आहे ना ज्या इथं आहे ना आपल्याला आहे ना कॅमेरे पण बसवलेले आहे. सर्व कॅमेरे, वाहतुकीचे नियम उल्लंघन करावं नाही, मोडावं नाही म्हणून हे कॅमेरे सगळीकडे आहेत. पोलीस लोकांना कॅमेरेच करत असतात काम सगळे. बघा मोठे गाडी कॅमेरेच काम करतात सगळे वाहतुकीचे. हे सर्व तिकडं दिसतं जिथे आहे ना आपल्या वाहतूक म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कॅमेऱ्याच्या याच्यात एक पोलीस बसलेलं असतं. वाहतुकीचे नियम कोण मोडतं आहे काय ते बसलेलंच असतं. कॅमेरे सर्व ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळे ड्रायव्हरने आपली वाहतुकीचे नियम पण पाळावं. अशी गाडी चालवायला लागते मुंबईला जाण्यासाठी. आता खोपोली इथं स्पीड धड 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 धड. हे बा अशा प्रकारे ड्रायव्हर बांधवांना एकच विनंती, ज्यावेळेस घाट उतरतो ना थोडा स्लो उतरा. आणि आपल्याला आहे ना हा लागचा म्हणजे लागचा एक अजून एक छोटा उतार आहे. हा आहे ना खोपोलीला जाण्यासाठी लागचा उतार आहे. आणि लेफ्ट साईडला गाडी जर धरली तर आपण मुंबईला जाऊ शकतो. राईटला जर गाडी धरली या ठिकाणावरून तर आपण खोपोलीला जाऊ शकतो. इथे आपल्याला सर्व आहे ना बोर्ड आहेत आणि ॲरो पण आहे. जे ॲरो म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणचे असे ॲरो दाखवलेले आपण जाऊ शकतो. मुंबई लेफ्ट साईड, राईट. आणि हे पण तुम्हाला दाखवणार बा इथं ज्या ठिकाणी वळतात ना तिथं कसं जायचं. ड्रायव्हरांची एक कसरतच असे ड्रायव्हरांनी लक्ष ठेवायला आहे. बघ इथं कॅमेरे आहेत समोर. इथं कॅमेऱ्याचे तुम्हाला दिसले हे कॅमेरे सर्व नियंत्रण ड्रायव्हरांवर लक्ष ठेवून येत. कोण कसं गाडी चालवतो हे बघा. इकडं लेफ्ट मुंबई आणि इकडे खोपोलीवरून मुंबईला जायचं, कारण हा जुना रोड. खोपोलीवरून मुंबई, आम्हाला जायचं आहे खोपोलीवरून. जुना मार्ग मी सर्व तुम्हाला जो दाखवणार हा सर्व जुना मार्ग आहे. आणि नवीन मार्गसुद्धा आहे. हे बघा इथं 2 ठिकाणावरून हे झाले. इथून लेफ्ट आणि ही जी बस गेलेली आहे इकडून खोपोलीला. तर आम्ही चाललो आहे खोपोलीला. हा टपरा आहे. आपल्याला मुंबईला जाण्यासाठी जे 3 रस्ते म्हणलो ना, हा एक रोड आणि पलीकडचा मोठा तिकडून जी गाडी चालली तो एक रोड. 3 रोड मुंबईला जायला यायला आहे. पुण्यावरून जायला यायला 3 रोड आहेत मुंबईला. तो स्पेशल छोट्या गाड्यांसाठी आहे. फक्त तिथं बारीकच गाडी चालणार. हा मोठ्या गाड्यांसाठी आणि हा लोकल, सर्व लोकलसाठी. असे 3 रोड आहेत त्या ठिकाणी. आता आम्ही उतरतोय खोपोलीमध्ये. ही खोपोली पाहिली तुम्ही. बिल्डिंग बघा किती असेल ती. जवळजवळ 40-50 टावरची बिल्डिंग असेल. 50 टावरची बिल्डिंग असेल. एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग. आता मुंबईमध्ये पण तुम्हाला दाखवणार मोठमोठ्या जवळजवळ 200 टावरच्या बिल्डिंग आहे त्या ठिकाणी. बघा आमचे ड्रायव्हर आमचे बघा. अनारकली भरके चली. हा दूध आहे दूध. मुंबईच्या लोकांसाठी दूध चालवलेलं आहे. ब्रँड
ब्रँड इज ब्रँड गोवर्धन दूध. ब्रँड इज ब्रँड गोवर्धन दूध. आशिया खंडामध्ये एक नंबर सर्वात मोठी मध्ये मध्ये जरा छान स्टेपनी द्यायचं माहिती. ब्रँड इज ब्रँड गोवर्धन दूध. हे बघा आता आपण आलोय खोपोली मध्ये. इथं टाटा पॉवर, इथं समोर जर पाहिलं ना, इथं आहे ना टाटा पॉवरचं म्हणजे 20 टायर होती टाटाची. जे पाणी खाली सोडलं गेलेलं आहे इकडे बघा, खाली सोडलं गेलं टाटा पॉवर. तेच ते ठिकाण. या ठिकाणी बघा आमचा टायर झाला ह्या पंक्चर. किती तकलीफ झाली काढण्यासाठी. हे बघा हा टायर. आणि स्टेपनी लावली ती पलीकडे, ती लावली. हे बघा हे टायरवाल्यापाशी. हे बघा आमचा ड्रायव्हर पुढे मग हे. आणि हे ढाब्यावरती थांबलो होतो. आणि हा हवे या ठिकाणी बघा. आता आम्ही आलो आहे आता पनवेलमध्ये, बरोबर पनवेल. तर आम्ही पनवेलला आलेलो आहे. हा एक्सप्रेस हवे. आता आम्हाला सगळ्यात पहिली जी बिल्डिंग आहे बघा, सगळ्यात मोठी बिल्डिंग आता पनवेलमध्ये हे बघा, या बिल्डिंग. आणि आता पनवेल, उरण, गोवा इकडं ज्या जायला रोड आहे, जैन पेठी जी जहाजं येतात मोठमोठी, त्या ठिकाणी आम्ही त्या रोडला चाललो. ज्या ठिकाणी जहाजं येतात तो जैन पेठी अशा ठिकाणचा रोड आहे. आणि आता वाजले 2. एवढं ऊन आहे. त्या उन्हामध्येच आमचा एक आम्हाला टायर पण पंक्चर झाला होता. हे बघा साहेबांनी काढलाय. साहेब बघा बनेलवरती आता. किती आहे कष्ट आहे बघा या ठिकाणी. असं जर पाहिलं तर किती ड्रायव्हरांचं कष्ट आहे. ड्रायव्हरांबद्दल आपण बोलूया थोडक्यात. पहा किती कष्ट आहे. तेव्हा या मोठमोठ्या गाड्यांचा रस्ता हा सगळा पनवेलमध्ये. आता जवळ पनवेलमध्ये आलेलो आहे. पनवेल रोड आहे हा. आणि पनवेल रोड आणि उरण रोड, जैन पेठी रोड या ठिकाणी बघा. आम्हाला आता जैन पेठी रोडला आहे. आता डी मार्ट, द्वारकाधीश शॉपिंग मॉल आहे. डी मार्ट ती बिल्डिंग बघा, ती जी आहे ती आहे ना, जी 2-3चे टावर असतील. समोर बी आहे बघा, या समोर बघा, हे बघा किती टावर असतील मोठमोठे याच ठिकाणी. ड्रायव्हरांची ना कसरत. आता इकडं जो रोड जातो तो गोवा हरिहरेश्वर, मरोड, जंजिरा या ठिकाणी हा रोड. गोवा, मरोड, जंजिरा. आणि हा जैन पेठीला जातो. ह्या ज्या आहे ना, जेवढ्या गाड्या चालल्यात ना, त्या सर्व आहे ना म्हणजे जहाजामध्ये आहे ना हे टाकणार. जहाजातून जाणार हे जातात पुढे, कुठे जायचं असेल तर हे बघा. आणि ड्रायव्हरांची कसरत, कसे ड्रायव्हर आहे. आणि ड्रायव्हर हा तुम्हाला सांगायचं म्हणजे ड्रायव्हर हा देशाचा आर्थिक कणा आहे. आर्थिक कणा देशाचा ड्रायव्हर हा. रात्रंदिवस काम करत असतो. 24 तास, फक्त 24 तास काम करणारा व्यक्ती दिसन तो ड्रायव्हर. ड्रायव्हर हा 24 तास काम करत असतो. आणि 24 तास आपल्या आहे ना देशासाठी आहे ना झटत असतो ड्रायव्हर. ड्रायव्हरांना सर्व गोष्टी माहीत असतात, सर्व काही माहीत असतं. ड्रायव्हर देशाचे आहे ना खरोखर आर्थिक कणा आहे. 24 तास रस्त्यावरती दिसत तो फक्त ड्रायव्हरच दिसणार तुम्हाला. गुगल मॅपला मागे सारणार नाही. हा, गुगलला सुद्धा मागे सारू शकतो ड्रायव्हर. एवढे ड्रायव्हरांचं तीक्ष्ण नजर असते. हे ड्रायव्हर आहेत. आणि ड्रायव्हरांचं एवढे झटतात. आता 2 वाजता टायर काढायचा, धूप एवढी, एवढं एवढं याच्यात कधी म्हणलं नाही. 24 तास काम करणारा जो दिसन तो ड्रायव्हरच फक्त. मेहनती आयुष्यामध्ये घरदार सोडून बाहेर राहतो 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, मग घरी जातो. असा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर हा देशाचा खरोखर आर्थिक कणा आहे बघा. आता आम्ही आलो जैन पेठी रोडला आहे. पनवेल, उरण, पनवेल या ठिकाणी. तुम्हाला उरणचा पण रोड दाखवणार. उरणला पण जो रोड जातो तो पण दाखवणार. बघा आता हा जैन पेठीला जे रोड जातो ना या ठिकाणी, उरणला, इथं नवी मुंबई विमानतळ पण आहे या ठिकाणी.
आणि इथं सर्व मोठमोठे म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचे सर्व जहाजांमध्ये जाणार आहे. MSC कंटेनर, हे कंटेनरचे गोडाऊन आहे तिथे. हे बघा, हे सर्व कंटेनरचे गोडाऊन हे जहाजांमध्ये या ठिकाणी. त्या रोडला आहे आम्ही आता सध्या. हा रोड आहे तो उरण रोड, उरण जैन पेठी ह्या रस्त्याला आहे या ठिकाणी. तेव्हा एक सर्व कंटेनर यार्ड, त्याला कंटेनर यार्ड म्हणतात या ठिकाणी. ज्या यार्डला आहे ना, जे जहाजांमध्ये जाते त्यांना कंटेनर, त्या कंटेनर यार्ड आहे इथं. त्या यार्ड म्हणजे जैन पेठी रोड आहे हा, त्या रोडला आहे आम्ही या ठिकाणी. मुंबईला जाताना हा सुद्धा मार्ग बघून घ्या. या ठिकाणी आपण ज्या मार्गे जातो, ड्रायव्हर लोक मोठ्या गाड्या या मार्गे जात असतात या ठिकाणी. आता आम्ही टर्न मारणार आहे, सरळ न जाता आम्ही वाशी या ठिकाणी जाणार आहे. तो रोड आहे त्या ठिकाणी जाणार. मुंबईला चाललो. ठाणे आणि मुंबई या ठिकाणचा जो रोड आहे ना, आता इकडून जो पलीकडचा जो रोड आहे ना, तो जातो उरण जैन पेठी आणि इकडे जातो मुंबईला. आता हे मुंबईला बघा, ह्या बिल्डिंग हे बघू शकता सगळ्या नवी वसाहत, मुंबईची नवी मुंबई बिल्डिंग. आणि मैं हिंदी में भी थोड़ा बोल सकता हूँ क्योंकि ड्राइवर है ना, एक है ना इंडिया का प्रमुख स्थान स्थान में एक ड्राइवर आया इंडिया के प्रमुख स्थान में. पूरा 24 घंटा काम करता है ड्राइवर का. ज़िंदगी 24 घंटे का काम करने का ज़िंदगी है ड्राइवर का. ये इंडिया का प्रमुख स्थान में आता है ड्राइवर. कोई ऐसा 24 घंटा काम करने वाला नहीं है, वो खाली ड्राइवर ही 24 घंटा काम करता है. कभी भी अपने रोड पे जो मिलेंगे खाली ड्राइवर मिलेंगे. इतने बड़े बड़े, अभी देखो हमारा भाई है ड्राइवर, मेरा भाई, ये मेरा भाई, हाँ ये दूध का दूध का गाड़ी चला है. सामने एयरपोर्ट है, नवी मुंबई एयरपोर्ट. इधर मेरे इसमें से ना अक्सर विमान भी दिख रहे हैं. यहाँ से विमान दिख रहे हैं, विमान भी दिखत आहे. पहा, इथून विमान पण बघू शकता आपण, कारण या रोडला जर आल्यानंतर तुम्हाला विमान पण बघायला भेटणार या रोडनी, या ठिकाणावरून. जर हे नवी मुंबई विमानतळ आहे, इकडे एअरपोर्ट आहे आणि इकडे बिल्डिंग. या अशा गाडीचं चालवण्याची ही गाडी आपण चालवतोय अशी. जे माझा भाऊ गाडी चालवतो. हे बघा विमान, आपण बघू शकतो विमान दिसणार नाही तुम्हाला इथून, तरी पण बघूया, दाखवणार तुम्हाला विमानतळ दाखवले या ठिकाणी. आता हातात तिकडनं विमानतळ बघा. हा जो रस्ता, नवी मुंबई विमानतळाचा जो रोड पाहिला तुम्ही, त्या रस्त्याला आहे आम्ही. आणि नवी मुंबई म्हणजे पनवेल हे ते त्या रोडला आहे. हे बघा, त्या रोडला आहे. तर मी चाललोय वाशी या ठिकाणी. तिथून ठाण्याला जाणार. भरपूर 2-3 दिवस मुंबईमध्ये. आनंद वाटतो की जाता जाता आपण आहे ना, एक आहे ना अरबी समुद्राचं आहे ना सुद्धा दर्शन करू शकता या ठिकाणी. मुंबईमध्ये आहे ना चाललोय आपण. मुंबईमध्ये जाता जाता समुद्राचं सुद्धा तुम्हाला दर्शन आहे. बघा, या ठिकाणावरून सुद्धा आपली गाडी जाते. ड्रायव्हर बघा, कांत्या मन प्रसन्न. हा, या ठिकाणावरून सुद्धा गाडी जाते. बघा, जहाज सुद्धा आहे. आपण जहाज सुद्धा बघू शकतो अशा ठिकाणी. बघा, हे मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी आलेलो आहे. आता नवी मुंबई या ठिकाणी. हे बघा बिल्डिंग. आज मुंबईला जाण्यासाठी एवढे रोड झाले, ते फक्त माहिती पाहिजे. माहिती असेल तर भरपूर रोड आहेत आणि कॅमेरे आहेत. पहिली बात कॅमेरे. ड्रायव्हर लोकांनी कॅमेऱ्यावरती सगळ्यात लक्ष ठेवा. तेव्हा हे बिल्डिंग
मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, मोठमोठे टॉवर आहेत, मोठमोठे मॉल आहेत. महानगरपालिकेचे ही महानगरपालिका दाखवतो तुम्हाला, नवी मुंबई महानगरपालिका. ही नवी मुंबई सेतू मार्ग. हा अटल सेतू मार्ग पण दाखवतो. जो अटल सेतू म्हणजे तिथं फक्त लहान गाड्या अटल सेतू समुद्रातून जातो, तो समुद्रातून मार्ग आहे तो अटल सेतू. आणि तो जो मार्ग आहे ना, त्या मार्गे आपल्याला फक्त लहान गाड्या जातात, तो मार्ग आहे. आता आम्ही मोठ्या गाडी, तो मार्ग. आणि तिथून ती डायरेक्ट CST बॉम्बे सेंट्रल. हे बघा, हे पहा, हा जो आहे ना या ठिकाणी अटल सेतू मार्ग बघितला, हा अटल सेतू मार्ग. हे बघा, आणि ही नवी मुंबई महानगरपालिका समोर दिसते, ही नवी मुंबई महानगरपालिका. आणि सर्व मुंबईचे आहे ना, नवी मुंबईचे ना, भरपूर मोठी आहे नवी मुंबई, भरपूर मोठी त्या ठिकाणी. देशाची आर्थिक राजधानी. हां, देशाची आर्थिक राजधानी. मुंबईला जाता जाता आपल्याला रेल्वेचं जाळं सुद्धा आहे ना बघायला भेटतं नवी मुंबईला जाता जाता. बघा, ही नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ संरक्षण निश्चय केला तर नंबर पहिला येईल. तर याच ठिकाणावरून ही जी आहे ना, वरती जो ब्रिज दिसतो ना, तो पुन्हा मुंबई. इकडूनही येतो, आम्ही आलो या ठिकाणी, थोडासा शॉर्टकट मारला आहे आम्ही, म्हणायचं आम्ही कुठेही मारतो. हां, शॉर्टकट. आम्ही इथे घेतला शॉर्टकट थोडा, शिवाय मोठी गाडी अजून शॉर्टकट घेतला म्हणजे या रस्त्याने. आणि चांगले मेन रोड तुम्हाला बघायला भेटले मुंबईला येण्यासाठी आमच्या मार्गे. तर ज्याला माहिती आहे तोच करू शकतो ही हम जहाँ कदम डालते हैं वहाँ से लकीर चालू होती है. वहाँ से लकीर हमारी चालू होती. हे बघा, आपण आता आहे ना, ज्या आहे ना नवी मुंबई, म्हणजे मुंबईला रोड जातो ना, मुंबईला त्या रोडला आहे त्या बिल्डिंग आहे नेरूळमध्ये आहे. आणि नेरूळलाच आपल्याला आहे ना, इथे आहे ना, या साईडला आहे ना, या साईडला तर आपल्याला क्रिकेटचं आहे ना एक मोठं जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात ना, ते मैदान आहे या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण क्रिकेट, हा हे बघा, ही बिल्डिंग, हे क्रोट यार्ड, म्हणजे मोठमोठ्या यार्ड लोकांच्या पण, यार्डवाल्यांच्या पण बिल्डिंग आहेत. हे बघा, हे स्टेडियम आहे, हे समोर दिसतं हे तुम्हाला. हो, हे नेरूळ रेल्वे स्थानक नेरूळमध्ये. हे ट्रॅफिक बघा, आता आम्हाला चालू झालं ट्रॅफिक. तर आम्ही मुंबईमध्ये, हे मुंबईचं ट्रॅफिक, ड्रायव्हरांची ड्रायव्हरची कसरत इथून चालू झाली. त्या ज्या गाड्या आहेत ना, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या मजल्यापर्यंत गाड्या पार्किंग आहेत या बिल्डिंगमध्ये. क्रोट यार्ड म्हणतात. लास्टपर्यंत पार्किंग आहे, या शेवटपर्यंत पार्किंगची सुविधा आहे. ह्या बिल्डिंगमध्ये ना गाड्या पार्किंग होतात फक्त. आणि हे पहा, आम्ही आता हे ट्रॅफिक आहे बघा या ठिकाणी. हे बघा, आता मुंबईच्या जवळ आले, वाशीच्या जवळ आले. नेरूळ सोडून आता वाशीकडे चाललेलो आहे. आता वाशीच्या जवळ आलो. बघा, या गाड्या, छोट्या गाड्यांची लाईन, किती गाड्या आहेत बघू शकता आपण. आलो आपण एक सानपाडा या ठिकाणी, सानपाड्याला. हे पहा,